नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना स्पेशल आज आपण इथे नॉनव्हेज विशेष रेसिपी बघणार आहे. तर झणझणीत असं ताजा मसाल्याचं वाटण करून एकदम गावरान पद्धतीने आपण इथे अंड्याचं कालवण बनवून घेणार आहे. कशा पद्धतीने मसाला बनवायचा, किती प्रमाणात बनवायचा, हे सगळं आपण इथे बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले मी इथे 4 अंडी घेतलेले उकडायला घालायची. अनेकदा काय होतं, जेव्हा आपण अंडे उकडत असतो तेव्हा जेव्हा पाणी उकळतं ना तेव्हा अंडी फुटतात. ते फुटू नये म्हणून ना त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे अंडी फुटत नाही आणि व्यवस्थित उकडली जातात. मसाल्यासाठी मी इथे खोबरं, कांदा, टोमॅटो घेतलेले, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे, पांढरे तीळ, धने, जिरे, बडीशेप घेतलेले, खसखस घेतलेले आणि बेडगी मिरची घेतलेली. आता याचं प्रमाण मी इथे किती घेतलेलं आहे, पोहे खायचा जो आपला एक चमचा असतो त्या चमच्याने मी इथे एक चमचा असं त्याचं प्रमाण घेतलेलं आहे. जिरे आपल्याला यामध्ये घ्यायची आणि हा कोरडा मसाला जो आहे ना तो आपल्याला हलकासा असा भाजून घ्यायचा. त्यानंतर ना खोबरं, आता इथे खोबरं ना मी सुरीने काप करून घेतलेले, पण जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही इथे किसून घेऊ शकता, म्हणजे कांद्याबरोबर टोमॅटो बरोबर सुद्धा अगदी ते वाटता येतं. त्यानंतर ना आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटोचा ओला मसाला जो आहे तो इथे भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये कांदा भाजताना मात्र मी तेल 1 चमचा घातलेला आहे. त्याचं कारण तेल घातल्यामुळे काय होतं, कांदा चांगला शिजला जातो आणि पटकन शिजतो. तर इथे आलं आणि लसूण 2-3 हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायच्या. कांदा हलकासा असा परतला गेला की त्यामध्येच टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली. आता कोथिंबीरच्या जागी जर तुमच्याकडे कोथिंबीरचे देठ असेल ना तर ते देठ आपल्याला यामध्ये घालायचे. कोथिंबीर पूर्ण घातल्यामुळे काय होतं, मसाला थोडासा असा ना हिरवट त्याला कलर येतो, पण देठ घातलं ना की कलर एकदम असा लालसर येतो, कलर बदलत नाही मसाल्याचा. मसाला थंड करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत जो आपला कोरडा मसाला आहे तो आपल्याला वाटून घ्यायचा. आता मी नेहमी जेव्हा असा मसाला बनवत असते तेव्हा कोरडा मसाला पहिला वाटते, कारण खोबरं आणि धने, जिरे, विशेष म्हणजे खसखस जी असते ना ती चांगली बारीक होते. आणि त्यानंतर आपल्याला हा ओला मसाला घालायचा, त्यामध्ये पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं आणि एकदम बारीक अशी जशी आपण टोमॅटोची ग्रेव्ही करतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला तो वाटून घ्यायचा. मसाला वाटून झालेला आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. आता तेल किती घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जिरे मोहरे घातलेले. शक्यतो जेव्हा नॉनव्हेजचा आपण कोणत्या कालवण रस्सा बनवत असतो ना तेव्हा त्याला जिरे मोहरीची फोडणी दिली जात नाही, पण मी इथे दिलेली आहे. कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जो मसाले आपल्याकडे आहेत तेच मसाले यामध्ये घालायचे. त्यामध्ये काय येतं, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला येतो, धने पावडर, गरम मसाला येतो, जो आपण उन्हाळ्यामध्ये मसाला बनवलेला आहे मिक्स मसाला तो येतो, आणि मटण मसाला जर हवा असेल तर तुम्ही इथे घालू शकता. आता मसाला 1 मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं. आता मी अगदी 2 माणसांसाठीच हे कालवण बनवत असल्यामुळे मी मसाला जो वाटला आहे ना तो सुद्धा मी इथे अर्धाच घालून घेतलेला आहे. बाकीचा मसाला तुम्ही बाकीच्या भाजीसाठी वापरू शकता. कोथिंबीर घालून हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनटं चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतून द्यायचा. त्यामुळे काय होतं, मसाला चांगला शिजला जातो, तेल सुटतं आणि तरी चांगली येते, टेस्ट येते का रश्श्याला, कालवणाला चांगली टेस्ट. अंडी ठेवून घेतलेली आहे आणि परत झाकण ठेवायचं, 2 मिनटं चांगलं असं परतून द्यायचं आणि नंतर हलवायचं. मी इथे 4 अंडी उकडायला घातली होती, पण इथे मी 2च अंड्याचा कालवण बनवते आणि 2 अंडी तशीच खाण्यासाठी मी ठेवलेली, कारण मी इथे फक्त 2 लोकांसाठीच हा रस्सा बनवत असल्यामुळे मी थोडासा रस्सा जास्त बनवलेला आहे. कारण का तर आपल्याला भाकरीबरोबर चुरून खाता सुद्धा येतो आणि भाताबरोबर सुद्धा आपल्याला रस्सा पाहिजे नसतो, म्हणून मी थोडासा तो जास्त बनवलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचा, मीठ घालायचं आणि चांगले खळखळून उकळी येऊन द्यायची. तर इथे बघू शकता तुम्ही
उकळल्याच्या नंतर ना कलर किती छान आलेला आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तरी मस्त आलेली आहे आणि अगदी झणझणीत झालेला आहे. पावसाळा चालू झालेला आहे आणि असा गरमागरम उकळता अंड्याचा रस्सा, बाजरीची भाकरी आणि बरोबरच तोंडी लावायला कांदा असला ना की खरंच मस्त असं गावरान पद्धतीने बेत तयार होतो आणि अगदी पोट भरून खाल्लं जातं. तर तुम्हाला ही अंड्याची कालवणाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.